अरे झालं का तुमचं? ते बघ अजून आहेच आहे. एक मिनिट काय मी अरे कोण आहे चालू करायचं वायरच नाही 1 2 3 4 माईकचे माईक चेक सर राज्यसभेची उमेदवारी सुरेंद्र पवारांचं नाव निश्चित झालंय दाखल करत आहेत. सर्वांमध्ये हा निर्णय झालाय का तुमची? नाही, काल जे आहेत आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरे अध्यक्ष, प्रांताध्यक्ष आणि मंत्री या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांती सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे. हो, मी इच्छुक होतो. माझ्याबरोबर ते कोण आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते, बाबा सिद्दीकी होते, असे आणखीन कोण कोण 4-5 लोक असतील. पण शेवटी जे आहे चर्चा अंती जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला. भुजबळ साहेब, राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, वित्तमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत आणि परत नुकतंच झालेल्या लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांचं परवानंतर लगेच राज्यसभा, म्हणजे एका परिवारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पद देणं, या संदर्भामध्ये काय मत आहे किंवा बाकीची इतर गणित राजकीय विचार करता आला असते का? अहो, पण त्यांचा काय प्रश्न आहे? अजितदादाने कुठे काय म्हटलंय? हे आमचे मंत्रिमंडळातले कोर ग्रुपचे जे लीडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये अजितदादांना बोलण्यात काय अर्थ आहे? त्यांचा निर्णय थोडाच आहे, हा निर्णय सगळा आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे. परंतु पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का? जो पक्ष माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? काय सांगतो, नाराज बिराज काही नाहीये. काय ठीक आहे, पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात. आणि हे जे आम्ही आज नाही 57 वर्षापासून शिकतोय. शिवसेनेत असताना सुद्धा, पवार साहेबांबरोबर असताना, काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात. त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही.